बदलापूरमधले अपडेट जाणून घेऊया। बदलापूरमध्ये आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव बदलापूरमधल्या आज सर्व शाळा या बंद असतील। बदलापूरमध्ये आज इंटरनेट सेवा देखील बंद आहे। तर लोहमार्ग पोलिसांकडून 26 लोकांवर गुन्हे दाखल करून अटक सत्र सुरू करण्यात आले आहे। दंगल करणं, सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं, रेल रोको असे अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तेव्हा ही कालची सगळी दृश्य आहेत। काल जे सगळं आंदोलन घडलेलं होतं, याच पार्श्वभूमीवर आज कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता अनेक खबरदारीचे उपाय योजले जात आहेत। सुरक्षा कारणास्तव बदलापूरमधल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। यासोबतच इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आलेली आहे। कुठल्याही अफवा पसरू नये या पाठीमागचा हा उद्देश आहे। यासोबतच ज्या लोकांनी या परिसरामध्ये सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं, रेल लोकोसारखे गुन्हे केलेले आहेत, या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आता अटक सत्र देखील सुरू करण्यात आलेलं आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अक्षय भाटकर आपल्यासोबत आहे। अक्षय, कालच्या परिस्थितीनंतर आज बदलापूरमधली काय नेमकी परिस्थिती आहे? काय सध्या बदलापूरमध्ये चित्र पाहायला मिळतंय? बदलापूर स्थानकात सध्या मी आहे आणि रेल्वे स्थानकाची परिस्थिती सामान्य आहे। या ठिकाणी सध्या पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे आणि कोणत्याही प्रकारे पुन्हा एकदा आंदोलन होऊ नये यासाठी पोलीस हे प्रत्येक एंट्री आणि एक्झिट पॉईंटला आपल्याला दिसून येत आहेत। थोड्याच वेळापूर्वी लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसपे या ठिकाणी येऊन गेले होते। त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार 26 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये दंगल घडवणे, रेल्वे प्रॉपर्टीचं नुकसान करणे, सरकारी मालमत्तेचं नुकसान करणे असे अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि सीसीटीव्हीच्या आधारे आता आणखीन काही आरोपी यामध्ये आहेत का याचा शोध घेतला जातोय। दुसरीकडे बदलापूर शहराचा विचार केला तर आता परिस्थिती सामान्य दिसून येते आहे। जी दुकानं बंद होती कालपासून ती आता हळूहळू उघडण्यास सुरुवात झालेली आहे आणि जे बदलापुरातले जे महत्त्वाचे चौक आहेत त्या चौकांमध्ये देखील आता वर्दळ दिसून येते। आज पुन्हा एकदा काही ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे। सुषमा अंधारे येणार आहेत, दीपक केसरकर येणार आहेत, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये देखील पुन्हा एकदा आंदोलन केले जायची शक्यता आहे सुषमा अंधारे यांच्या। मात्र परिस्थिती नॉर्मल राहावी, सामान्य राहावी यासाठी पोलिसांकडून कडा पोलीस बंदोबस्त हा प्रत्येक ठिकाणी दिसून येतोय। अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।